घोडबंदर येथील पातलीपाडा उड्डाणपुलाजवळ एका वाहनाची मेट्रो मार्गिकेच्या कामासाठी उभ्या असलेल्या वाहनाला धडक बसल्यानं झालेल्या अपघाताचा परिणाम घोडबंदर मार्गावरील वाहतूक व्यवस्थेवर झाला। बुधवारी सकाळी घोडबंदर येथील पातलीपाडा ते कापूरबोडीपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या। वाहनातील तेल रस्त्यावर सांडल्यानं वाहतूक मंदावली। त्यामुळे ठाण्याहून घोडबंदरच्या दिशेनं निघालेल्या वाहन चालकांचे हाल झाले। अवघे 10 मिनिटांचं अंतर पार करण्यासाठी वाहन चालकांना पाऊण तास लागतोय। गायमुख घाटातही एका अपघातामुळे वाहतूक कोंडी झाली। ठाणे जिल्ह्यातील वाहतुकीसाठी महत्त्वाच्या असलेल्या घोडबंदर मार्गावरून हजारो हलकी वाहनं तसंच उरण झेलपेटी भिवंडी इथून सुटणारी अवजड वाहनं वसई गुजरातच्या दिशेनं वाहतूक करतात। याच मार्गांवर मेट्रो 4 आणि 4अ या प्रकल्पाचं काम सुरू आहे। त्यामुळे रस्त्यावर अनेक ठिकाणी अडथळे बसवण्यात आले असून त्याचा परिणाम वाहतूक व्यवस्थेवर होतोय। गेल्या काही दिवसांपासून घोडबंदर मार्गावर ठिकठिकाणी खड्डे पडलेत। खड्ड्यांमुळे वाहतूक कोंडीचा आजाज नागरिकांना सहन करावा लागतोय। पातलीपाडा उड्डाणपुलाजवळ एका वाहनाची मेट्रो मार्गिकेच्या निर्माणासाठी उभ्या असलेल्या वाहनाला धडक बसली। त्यामुळे त्या वाहनातील तेल रस्त्यावर सांडलं। त्याचा परिणाम वाहतूक व्यवस्थेवर झाला। घोडबंदर मार्गावर सकाळपासून वाहतूक कोंडीचा सामना प्रवाशांना आणि वाहन चालकांना सहन करावा लागतोय। वाहतूक कोंडीमुळे ठाण्याहून घोडबंदरच्या दिशेनं निघालेल्या वाहन चालकांचे हाल झाले। अवघ्या 10 मिनिटांचं अंतर पार करण्यासाठी वाहन चालकांना पाऊण तास लागतोय। ठाणे वाहतूक पोलिसांनी येथील एक अपघातग्रस्त वाहन बाजूला केलंय, परंतु दुसरं वाहन बाजूला करणं शक्य झालेलं नाही। त्यामुळे वाहतूक मंदावली आहे। वाहतूक कोंडी झाल्यानं प्रवाशांना आणि वाहन चालकांना वेळेत कामाच्या ठिकाणी पोहोचता आलं नाही। दरम्यान बुधवारी गायमुख घाटामध्येही एक अपघात झाला। गायमुख घाटात एक अवजड वाहन दुभाजकाला धडकून विरुद्ध दिशेकडील वाहिनीवर गेला। त्यामुळे या मार्गावरही वाहतूक कोंडी झाली। येथील रस्ता खराब असल्यानं वाहतूक कोंडीचा त्रास नागरिकांना सहन करावा लागतोय। त्यातच अपघात झाल्यानं प्रवासी आणि नोकरदारांकडून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत। गायमुख घाटात चेनापूल ते फाउंटन हॉटेल चौकाच्या पुढे वाहतूक कोंडी झाली। त्यामुळे वसई विरार भागातून ठाण्यात प्रवास करणाऱ्या चालकांना या कोंडीचा सामना सहन करावा लागला।